या संघाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत ते म्हणजे वैभव दिवेकर. आता मात्र संघ मालक देखील आहेत या प्रीमियर लीग मध्ये. आपला संघ घेऊन क्षेत्ररक्षणासाठी झालेत दाखल ते विजय दुर्ग आणि सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला सूरज आणि प्रणित मैदानामध्ये दाखल होता. एक गोडबोली जोडी खामगाव या संघाला बिनॉर करणारा खेळाडू आज मात्र या प्रीमियर लीग मध्ये मोठा कारनामा करण्यासाठी सज्ज झालाय. हे नको दादा, हे उद्याचे आहेत. प्रत्येक खेळाडूने मात्र दखल घ्यायची. कर्णधाराने 20 मिनिटांमध्ये एक इनिंगची समाप्ती झाली पाहिजे. अगदी या गोष्टीचं नियमांचं पालन आपण करायचं आहे. विजय दुर्ग या संघ मालकांना विनंती करतो क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आहे. तोरणा या संघाची मात्र सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाले. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. पॉवर प्लेचा षटक आहे. दोन प्लेयर कदाचित बाहेर असतील आणि 30 इयरच्या आतमध्ये सर्व प्लेयर आपल्याला तैनात करावे लागतील पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आमच्या सरांना देखील विनंती करतो 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला सामने परिपूर्ण करून द्यायचे की इनिंग आणि एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. विजय दुर्ग आणि तोरणा या संघाला विनंती करतो एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. येणाऱ्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे स्पर्धा होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल पहिला षटक हाताळण्यासाठी योगेश लाड, ज्याला या लिंक मध्ये तब्बल दुसऱ्या क्रमांकाची बोली लागली गेली. म्हणजे काय अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सूरज. पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहेत. एक एक प्रतिनिधी द्यायचे सर. एक मिनिट, अगदी शेवटचा कॉल असेल. एक एक प्रतिनिधी जर आला नाही आहे तर मात्र आपल्याला पॅनल्टाईज केलं जाईल. या प्रत्येक गोष्टीची दखल घ्यायची आहे. वेळेतच आपल्याला सामने परिपूर्ण करायचे आहेत. स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज सूरज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो प्रणित. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय आमच्याकडे. सामन्याला मात्र सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो योगेश लाड. अनुभवी गोलंदाज, अनुभवी फलंदाज. पाहूया काय समीकरण होतं. पहिला चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषे पार जातोय चौकार. डीजे पण हा खेळाडू आपल्या समाजाची लिंक आहे म्हणून त्याने मात्र इकडे त्याचं सिलेक्शन झालं आणि पहिल्या चेंडूवरती अगदी चौकार लगावण्यामध्ये यशस्वी झालाय. कमबॅक केलंय या गोलंदाजाने, मानावं लागेल. अनुभवी गोलंदाज आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन अगदी चेंडू हाताळल्याच्या नंतर संघाची धाव संख्या होते ती तोरणा या संघाची 4. योगेश लाड यांच्याकडे देखील अनुभव आहे. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. वैभव दिवेकर यांच्याकडे गोड स्माइल द्यायच्या तर निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा षटक आहे. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. थोडीशी चुकी होते आणि ती चुकी मात्र महागात पडते. जात सीमारेषे पार. गवळी प्रीमियर चौकार. हॅलो हॅलो. इकडे आपल्या सामन्यांना ज्यांनी चतुर्थ क्रमांक दिलेले आहे असे आमचे दादा प्रराग दादा धुमाळ यांचं मी 2 मिनिटं फक्त मनोगत त्यांनी त्यांचं व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. नमस्कार, मी पराग भिकाजी धुमाळ, निगडी गोलवाडी, तालुका शिवर्धन. आज गवळी प्रीमियर लीग 2025 पहिले पर्व हे आपण जोमाने साजरे करत आहोत. आपले जे संघटना जे आहे त्यांनी ही योजना राबवली आहे. आपले माझे मित्र राजन देवेकर यांनी जेव्हा मला कॉल केला आणि ह्या संघटनेबद्दल ह्या योजनेबद्दल जेव्हा सांगितलं तेव्हा मला ही संकल्पना खूप आवडली आणि मी त्वरित त्याच्यासाठी छोटी मदत केली.
पण माझं एवढंच म्हणणं आहे की मी जास्त बोलणार नाही, फक्त एवढंच आहे की आपण ही स्पर्धा जरी करत असलो तर आपण एक समाज बांधव आहोत, एक गवळी समाज संघटना आहे. त्याच्यामुळे आपण आपली एकता दाखवली पाहिजे. आणि जर स्पर्धा चालू असताना स्पर्धेमध्ये आपण खेळीमेळीचं वातावरण असलं पाहिजे आणि आपल्या समाजाची एकजुटता दिसली पाहिजे, एवढीच फक्त अपेक्षा आहे. आणि सर्व संघ मालक आणि सर्व संघांना मी चांगल्या खेळासाठी शुभेच्छा देतो. आणि जी आपली संघटना जी आहे, ज्याने जे तालुका जे आहे त्यांचे एकत्रित जी पहिल्यांदा ही स्पर्धा भरवली आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो. धन्यवाद. नक्कीच दादा, आपण जे इथे आम्हाला जे काही बहुमुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि याच्या पुढेही याच्यापेक्षा सुंदर असं आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. असेच आमच्या मुलांसाठी आपण सहकार्य करत राहावे आणि इथे आपण आज उपस्थित राहिलात त्याबद्दल नक्कीच जाऊया. मुलाचा सहकार्य केलात, मनोगत देखील व्यक्त केलात. जाऊया मैदानाकडे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होते ती तोरणा या संघाची बिनबाद 14. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो युवा स्टार गोलंदाज आहे सार्थक. गोलंदाजी मार्कवर सज्ज, त्याला मात्र सामना करेल तो प्रणय महाडिक. कर्णधार आहे स्वतः, खांद्यावरती जबाबदारी आहेत. अनेक सामन्यांमध्ये याला देखील फलंदाजी करताना पाहिलंय, पण मात्र आज तोरणा या संघाकडून बिलॉन करतोय. आजच्या या लिंक मध्ये गवळी प्रीमियर लीग मसरा सिवर्धन असोसिएशनच्या माध्यमातून पर्व पहिलं आहे. भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. हीच अशी जी एकजूट सदैव आपली असावी. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. 20 मिनिटाच्या अवधीतच आपल्याला एक इनिंगचा सामना समाप्त झाला पाहिजे. सार्थक राईट मोर्द गोलंदाजी मारा करेल, त्याला सामना करतोय तो प्रणय. पहिला चाकोटापायचा चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला थोडीशी चूक होते आणि 1 धाव परिपूर्ण. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होते ती 16. मी आमचे कमिटीचे सदस्य श्री सागर खेडेकर यांना विनंती करतो की इकडे आज पांगलोली गावचे समाजसेवक श्री जितेंद्र रिकामी साहेब उपस्थित आहेत, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सार्थक गोलंदाजी मार्कवर सज्ज, स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल देतोय सूरज, पण नाही. प्रणयने मात्र माघारी परतवलंय आणि 1च धावेवरती समाधान मानता स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 17. दिशाल सर म्हटलं तर 17 आकडा हा क्रिकेटमध्ये अगदी खतरा म्हटला जातो. पाहूया गोलंदाजीतून खतरा देतोय की फलंदाजीतून सूरज. सूरजकडे या मैदानाचा अनुभव आहे. गेल्या 2 संडे पूर्वीच तिथे फलंदाजी केली होती या मैदानावरती. अनेक चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती. कमबॅक केले या गोलंदाजीने. निर्धाव चेडूची सांगता होती, थोडीशी कीपरकडून मिस्टेक होते आणि 1 धाव मिळते. एक धाव खूप महत्वाची आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये, बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्येमध्ये बदल होतोय. धाव संख्या होते ती 18. सार्थकला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. प्रणयकडे देखील अनुभव आहे आणि तो अनुभव मात्र पणाला लावेल आपल्या संघासाठी, म्हणजे तोरणा या संघासाठी. दुसरा षटक प्रगतीपथावर. कमबॅक केलाय. ऑफ साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी. थोडी प्रत्येक क्षेत्ररक्षण थोडीशी ऑफ साईडला मिस्टेक होते आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो तोरणा या संघाला. आणि 1 धावेने स्कोर बोर्ड मात्र वधारतोय. स्कोर बोर्ड मध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होते ती 19. दुसऱ्या षटकातील अगदी 4 चेंडू होत आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धाव संख्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव संख्या, तिसऱ्या चेंडूवरती देखील 1 धाव संख्या खर्ची झाली. चौथ्या चेंडूवरती देखील 1 धाव संख्या. कमबॅक केले या गोलंदाजाने. सूरज थोडासा स्टेप आउट झाला. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. मानावा लागेल युवा स्टार गोलंदाज आहे, बलाढ्य खेळाडू त्याच्या समोर आहे, पण मी मात्र त्याला घाबरणार नाही. त्याला देखील नमवण्याचा कारनामा करतोय गोलंदाजीतून तो सार्थक. सार्थक देखील आपल्या संघासाठी. सार्थक लाड गोलंदाजी मार्कवर सज्ज, त्याला सामना करेल सूरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. सीमारेषेकडे ऑफ साईडला जातोय. 6 छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. डीजे बाहेर कोणी मुलं असतील ना, जर आपल्याला बॉल मिळत असेल तर कृपया आतमध्ये फेकायचा आहे तो. धन्यवाद.
थँक्यू. याच्यानंतर अगदी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तोरणा या संघाची धाव संख्या मात्र होते ती 25, नो लॉस. म्हणजे सलामीवीर जोडी चांगला कारनामा करते. ज्या पद्धतीने संघाला धावसंख्येची गरज आहे, अचूक फलंदाजी मात्र होते ती. अनुभवी दोन्ही फलंदाज, एका बाजूला सूरज गायकर, दुसऱ्या बाजूला प्रणय महाडिक. तोरणा बाजीगर या संघाचे संघ मालक आहेत सन्माननीय आदरणीय विनयजी महाडिक. गोणसे निवाचीवाडी या संघाचे कर्णधार संघ मालक आहेत. तिसरा षटक मात्र हाताळण्यासाठी येतोय, गोलंदाज आहे तो. त्याला मात्र प्रणय सामनाकार ड्राईव्ह लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. एकच धावेवरती समाधान मानता स्ट्राईक दिली जाते ते सूरजला. थोडीशी स्ट्राईक रोटेट होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो नयन धुमाळ. आता मात्र मोठे फटके खेळण्याचा नक्कीच प्रयत्न असेल तो सूरजच्या बॅटमधून आणि त्याचप्रमाणे मात्र तो प्रयत्न करतोय, पण निर्धाव चेंडूची सांगतो होते. बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला अचूक टप्पा, त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय. स्लोअरची गोलंदाजी, सूरजला मात्र थोडीशी फसवी गोलंदाजी करतोय, त्याचा मात्र फायदा होतोय तो विजयदुर्ग या संघाला. आणि नक्कीच वैभव दिवेकर यांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असेल. जेवढे जेवढे निर्धाव चेंडू जातील तेवढे मात्र आपल्या संघाला खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. युवा स्टार गोलंदाज आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होता पण नाही. बॅटची कडा लागताच अगदी एज घेतोय आणि एक धावसंख्येबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 27-27 बिनबाद. तोरणा या संघाची मात्र सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. 1-2 मोठे फटके आणावे लागतील, माफक असं टार्गेट ठेवावं लागेल, कारण विजयदुर्ग या संघाकडे देखील चांगले हार्ड हिटर फलंदाज आहेत. नक्कीच मोठा प्रहार केलाय पण अगदी 30 आतमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मोठा हादरा बसतोय तो तोरणा या संघाला. बॅक टू पिवाल्यान प्रणय महाडिक. हॅलो हॅलो हॅलो. आज आपल्या इकडे सामन्यांना आपले प्रीमियर लीगमधील एक संघ मालक आणि मोरोणे गावचे उद्योजक तसेच समाजसेवक श्री महेंद्र खरपुडे साहेब इकडे उपस्थित आहेत. त्यांना मी जरा पुढे येण्याची विनंती करतो. तसेच आपले कमिटीचे हिशोब तपासनीस श्री रोशन माडिक यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इकडे स्वागत करायचं आहे. नक्की अचूक गोलंदाजी पाहायला मिळते ती विजयदुर्ग या संघाकडून. योगेश लाडे प्रथम गोलंदाजी केली, 14 धावसंख्या खर्ची केली. सार्थक लाडे मात्र दुसरा षटक हाताळला, 11 धावा खर्ची केल्या गेल्या. नयन मात्र अचूक गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले आहेत आणि 2 धावा मात्र खर्ची करतोय. त्याला फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रोशन वाजे. अगदी शेवटतील 8 चेंडूचा मात्र सामना बाकी आहे. मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. उंची जास्त, लांबी कमी, काय होतंय समीकरण. झेलच्या काळी क्षेत्ररक्षक, झेल मात्र धरणीला दान केली जाते. रनआउटचा चान्स आहे, सुवर्ण संधी आहे, पण मात्र आकाशाकडे बोट जात आहे आणि मोठा हादरा बसतोय तो तोरणा या संघाला. बॅक टू प्यालिया तो सूरज डीजे. तर पुढचा जो सामना होणार आहे याच्यानंतरचा सुवर्णदुर्ग वर्सेस शिवनेरी, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी जरा मंचाकडे यायचं आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सूरज डगआउटच्या दिशेने गेल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय श्लोक. गोलंदाजी मार्कवर सज्ज, अचूक गोलंदाजी मानावी लागेल नयन याची. हो, निर्धाव चेंडूची सांगता अचूक गोलंदाजी केली. एक कंजूशी गोलंदाजी जर पाहायला मिळते ना तर या लिंक मध्ये पहा, नक्कीच सांगायला आवडेल ते म्हणजे नयन धुमाळची. अगदी 3 धावा खर्ची गेल्या, एक विकेट देखील महत्वपूर्ण घेतला. मानावा लागेल या गोलंदाजाला. विजयदुर्ग या संघाकडून तिसरा षटक हाताळताना मात्र
महत्वपूर्ण भूमिका निभावतोय. आता मात्र भैरवी षटक कोणावरती अनुभव दाखवला जाते. भैरवी षटक हाताळण्यासाठी येतोय. कदाचित कर्णधार आपल्या स्वतःवरती विश्वास दाखवतायत की चौथा षटक मात्र कोणासाठी हाणामारीचा षटक ओळखला जातं क्रिकेटमध्ये. कोणावरती विश्वास दाखवतायत. तर मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावर, तो म्हणजे सार्थक. हॅलो. याच्या पुढील होणारा सामना असेल विजय सुवर्णदुर्ग आणि शिवनेरी दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस इकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सार्थक लाड आणि त्याला सामना करेल तो श्लोक. एका बाजूला सार्थक आणि दुसऱ्या बाजूला नाणेफेकीचा श्लोक. कौल करण्यासाठी आमंत्रित केले जाईल पराग धुमाळ यांना. मागावकर सर बोलताना फक्त आवाज द्या. गोलंदाजी मार्कवर एक युवा स्टार गोलंदाज आहे या मोसमातील, ज्याने अचूक गोलंदाजी करताना पाहिलाय तो म्हणजे सार्थक लाड आणि त्याला सामना करेल फलंदाजी तो श्लोक खेडेकर. युवा स्टार फलंदाज, युवा स्टार गोलंदाज. काय समीकरण असेल या दोघांमध्ये. ओ यारकरची गोलंदाजी, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील. एक धाव परिपूर्ण, एकेरी धावे बरोबर. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय, वधारतोय. धाव संख्या मात्र होते ती 29-29. 2 बाद. सायकेटला येऊन ठेपतोय तो रोशन वाजे. नॉन स्ट्राईकला उभा होता. मोठे फटके आपल्या फलंदाजीतून आणावी लागेल. एखादी लिंक म्हटल्यानंतर चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते, पण रोशन कडून कदाचित पाहायला मिळते काय. फुल टॉस मात्र लॉलीपॉप होता, त्याचा मात्र फायदा घेता आला नाही. बॅटची कडा लागताच पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. एक 9 अवांतर धाव मिळते. 9 बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि धाव संख्या मिळत आहेत त्या 1-9 +1. लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि धावा मिळत आहेत त्या 2. याबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होती ती 31 धाव संख्या ही होते. पॅडीबाई जर पाहिलं तर आज पहिल्या सत्रामध्ये धाव संख्या पाहायला मिळत नाही आहेत, म्हणजे वर्चस्व गोलंदाज करतायत. कदाचित हवेची 7 फलंदाजांना कुठेतरी मिळत आहे पहिल्या सत्रामध्ये, पण मोठा हा प्रहार केलाय. हाफ ट्रॅकरचा चेंडू सीमारेषेकडे जातोय. 1 बाउंस सीमारेषे पार. खडखडीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. जे पतंग उडवत आहेत त्यांना विनंती करतो की अजून मकर संक्रांतीला टाइम आहे, तर आमच्या खेळाडूंना कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून मी विनंती करतो. जे पतंग उडवत आहेत आम्ही त्या कमिटी मेंबर्सना विनंती करतो, ते पतंग उडवत आहेत त्यांना दिलगिरी व्यक्त करायची आहे. मैदानामध्ये पतंग उडवू नका अशी विनंती करतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज. 3रं-4थं षटक हाताळताना मात्र दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय ते रोशन वाजे यांनी. चौकार लगवतात. धाव संख्या पुढे सरसावते. धाव संख्या होते ती 35. हाणामारीचा षटक आहे. मोठे फटके मात्र आणावेच लागतील. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता पण अपयशी ठरला जातोय. बारी बारी कभी तुम्हारी तर कभी हमारी. तुम्हाला चौकार मारू शकतोस तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो. एक युवा स्टार गोलंदाज आहे. दडपण आहे या फलंदाजाचा, पण मी दडपण घेणार नाही आहे, कारण मला या क्रिकेटमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना मात्र उत्कृष्ट गोलंदाज देखील व्हायचा आहे आणि तोच अनुभव मात्र पणाला लावतो. या टप्प्याची गोलंदाजी. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आणि एकेरीचा दुहेरीमध्ये रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. चांगलं जज केलं जातंय. थ्रो आणि 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 37. शेवटचे मात्र 2 चेंडू बाकी आहेत आणि मोठे प्रहार करावेच लागतील तरच आपण सामन्यामध्ये मापक असं टार्गेट ठेवू शकतो. कारण आपल्या कर्णधाराने मात्र सांगितलं गेलंय की आम्ही 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. ओ बिग 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 येतोय सीमारेषे पार. खडखडीत षटकार. डीजे थँक्यू डीजे. या
जगामध्ये जर पाहिलं ना तर या महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टींचा कधी कोण नाद करत नाहीये. एक म्हणजे बैलगाडीच्या छकड्यांचा आणि दुसरं म्हणजे क्रिकेटचा. आणि त्यातून क्रिकेट म्हणजेच अगदी रायगडची पंढरी ओळखली जाते. त्याच रायगडच्या भूमीतून आलेले हे संघ आहे, मावळे आहेत. आणि रोशन मात्र फायर झालाय, चौकार चटकारांची आतिषबाजी करतोय. शेवटचा शिल्लक आहे, फुल टॉस मिळाला आणि लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे. तिसऱ्या धावेचं कदाचित कॉल असेल ते स्लो कडून आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते काय पण नाही, रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर तोरणा या संघाची धाव संख्या मात्र होते ती. धन्यवाद सर. आता याच्या पुढील होणारा आपला सामना असेल विशाळगड झुंजार विरुद्ध सुवर्णदुर्ग एंटर्स. तर ह्यांच्या नाणेफेकीचा आपल्याला मान मिळतोय. आपले निंगळीचे सुपुत्र उद्योजक पराग धुमाळ सर, नाणेफेकीचा कौल. कॅमेरा. हेड. शिवनेरी धुरंधर या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू प्रथम आणि कमीत कमीत स्कोअरला रोखण्याचा प्रयत्न करू. आणि मसला श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशनसाठी खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली. आमच्या संघमालक वांद्यादेवी क्रिकेट संघांना सुद्धा धन्यवाद देतो की आपण एंट्री केली आणि आम्हाला चान्स दिला. आणि खूप चांगलं आयोजन, नियोजन आणि आयोजक कमिटीचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. शिवनेरी धुरंधर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सुवर्णदुर्ग हंटर्स या संघासाठी फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. तर आपलं काय म्हणणं असेल आजच्या स्पर्धेबद्दल? आणि आपला कमीत कमी त्या मैदानात सकाळपासून 2 मॅच बघितल्यात. पहिली मॅच जी झाली ती लोएस्ट स्कोर झाली, दुसऱ्या आता चांगली फलंदाजी देते. ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणाल आणि आपण कमीत कमी किती स्कोर कराल? श्रीवर्धन आणि म्हसळा कमिटीने जो हा प्लॅटफॉर्म उभा केला आहे प्लेयरसाठी, हा खूप उत्तम प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवरून सर्व प्लेयर्सला आणि सर्व संघमालक यांना मी खूप चांगलं धन्यवाद देतो आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि हा गेम ज्या पद्धतीने चालू आहे, जी हवा उलटी येते त्यामुळे जो स्कोर कमी थांबला आहे, तर आम्ही कमीत कमी जेवढा प्रयत्न करू तो 30च्या वरती असेल, ज्या पद्धतीने आम्ही टार्गेट द्यायचा निर्णय करू. धन्यवाद. आपले मान्यवर आहेत पराग धुमाळ सर, त्यांचाही खूप 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 धन्यवाद. तर यापुढे निगडी गौलवाडी गावचे मुंबई माजी अध्यक्ष श्री सुनील तांबडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी रोशन माडिक, मिथुन दादा पवार यांना विनंती करतो की आपण त्यांचा इकडे सत्कार करून घ्यावा. पुष्पगुच्छ द्यायचे त्यांना. तब्बल तोरणा संघ हा फलंदाजी प्रथम करत असताना मात्र तब्बल बनवले गेलेले आहेत त्या 45 धावसंख्या. या लिंकचं मात्र नियम आहे, कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव बनवायला लागतील ते 46 धावसंख्या. पुढील देखील आपण एक गोड आवाज ऐकणार आहात मसागावचे सुपुत्र योगेश मागावकर यांचा. तरी मी त्यांना विनंती करतो की आपण पुढील समालोचन करावं. धन्यवाद अविनाश सर. 45 कंपल्सरी बनवायचे आहेत. ओके 46 बनवायचे आहेत कंपल्सरी. थँक्यू. अगदी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्कोरिंग आहे, पण एक रन किती महत्वाचे आहे खेळाडूंना माहिती आहे. चालेल, स्वतः संघ मालक आले होते, पण आमचे विश्वास गायकर साहेब मात्र चांगली स्कोर. विनायक गायकर साहेब देखील घुमेश्वर गावचे आहेत. अनेक वेळा दिशांचं जर पाहिलं ना, ही मुख्य भूमिका असते आणि ही जबाबदारी कोण घ्यायला बघत नाहीये, पण त्यांनी घेतले गेले आणि तब्बल बनवायची आहेत त्या 24 चेंडूमध्ये 46 धावसंख्या कंपल्सरी बनवायची आहे. तरी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्या पहिल्या डावामध्ये. तोरणा बाजीगर या संघाकडून तब्बल
चेंडूमध्ये 4 षटकामध्ये 45 धावसंख्या उभारून 46 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय विजयासाठी विजयदुर्ग शूरवीर या संघासमोर. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन पहिलाच फटका आला. तोरणा बाजीगर संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया. तर गोलंदाजी मार्कवरती रोशन वाजे वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती पहिलाच फटका मारला होता फलंदाज अनमोल यांनी एकेरी धावसंख्येने धावफळकाचा मात्र इथं श्री गणेश झालाय 46. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षाकडे यायचा आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो तोपर्यंत अयशस्वी झालाय योगेश यांचा आणि निर्धाव चेंडूची सांगता होते रोशन गवळवाडी संघाला बिलॉंग करणारा. पुन्हा एकदा पुढील चेंडू रोशन यांचा अनमोल यांच्यासाठी पॉइंट क्षेत्र झोन म्हणून चेंडू जाईल वेगाने क्षेत्ररक्षक मात्र तिथं कुठल्याही प्रकारचा तैनातून येईल चौकार. धावसंख्या होती ती मात्र 5 पहिला षटक. हॅलो 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 धन्यवाद डीजे. धावसंख्या होती ती मात्र 5 पहिला चेंडू वरती एकेरी धावली ती दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा आला परंतु त्यानंतर मात्र योगेशने आक्रमण केलाय आलाय चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोशन यांचा पुन्हा एकदा कमबॅक केला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत होते पण चेंडूने टप्पा पडला होती फिरकी घेतली फलंदाजाची घिरकी घेतली आणि चेंडू सरळ विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रोशन वाजे गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळताना आतापर्यंत धावा खर्च केले त्या मात्र 5 आतापर्यंत 4 चेंडू मध्ये. तर गोल फलंदाजी मार्कवरती आता पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला योगेश तर 2 मिनिटं फक्त समालोचक. तर इकडे सिंहगड वॉरियर्सचे संघमालक श्री महेंद्र करपुडे साहेब इकडे उपस्थित आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की 2 मिनिटं फक्त त्यांनी मार्गदर्शन करावं. प्रथम मी आपले ही संकल्पना जी रुजू झाली आणि त्याच्या अनुषंगाने आपलं म्हसळा श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि त्यानुसार त्या लोकांनी हे संघटित लोकांना आपल्या समाज बांधवांसाठी एकत्र करून ही संघटना स्थापन केली आणि ही जी संकल्पना मांडली आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर त्यांनी कार्य बांधणी आणि हे करून आपल्या समाज बांधवांना एकत्र आणून या खेळाच्या रूपाने एक एकात्मतेचं त्यांनी जे उद्देश आणून दिलेला आहे त्याची खरंच त्या हिशोबाने मी असोसिएशनचे कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो. आणि या पहिल्या असोसिएशनने जे क्रिकेटचे संदर्भात जे आयोजन केलेलं आहे आणि त्याला मला संघ मालक म्हणून मी काही छोटीशी माझा सहभाग लाभत आहे त्यासाठी मी त्यांचं आभार मानतो की मला तुम्ही संधी दिलेत आणि संघमालक म्हणून पुढच्या वर्षी पण मी असंच राहण्याचा प्रयत्न करेन आणि याहीपेक्षा काही मदत आणि सहकार्य करण्याचं मी आश्वासन देतो. खूप खूप धन्यवाद साहेब आपण बहुमूल्याचं मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र आतापर्यंत 7. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू कृपया पाठवा. तर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन भूषण यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु ही नोलँड चेंडू जाते पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये येईल. एकेरी धावसंख्येने धावफळक मात्र पुन्हा पुढे सरसावतो. धावसंख्या होते ती 8. आता आलेला अनमोल यांच्या माध्यमातून हा फटका होता. तर पुन्हा एकदा थोडस 46 धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे विजयदुर्ग शूरवीर या संघाला. तोरणा बाजीगर या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 45 धावसंख्या उभारली. 46 धावसंख्येचं आव्हान ठेवलं विजयासाठी विजयदुर्ग शूरवीर या संघासमोर. पुन्हा एकदा पुढील चेंडू भूषण यांचा अनमोल यांच्यासाठी
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटची कडा घेतोय, विसावतो तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला झटका बसतोय विजयदुर्ग शूरवीर या संघाला. डीजे धन्यवाद डीजे. पहिला हादरा बसला आता विजयदुर्ग शूरवीर या संघाला 8 धावसंख्येवरती. त्याची अनमोलला मात्र माघारी धाडले गोलंदाज भूषण कांबळे आणि आता नवीन फलंदाजी मार्गावरती जाताना पाहायला मिळते शुभम रिकामे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला होता गोलंदाजांनी, परंतु दुसरं षटक हाताळताना भूषण यांनी पहिला हादरा दिलाय विजयदुर्ग शूरवीर या संघाला. 46 धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शुभम रिकामे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 8. पहिल्या चेंडूवरती एक धकेरी धाव आली होती, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाज भूषण यांनी मोठा हादरा दिलाय शूरवीर विजयदुर्ग शूरवीर या संघाला. मर्यादित 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकाचा खेळ संपवायचा आहे. पंच पुन्हा एकदा भूषण यांचा पुढील चेंडू शुभम यांच्यासाठी. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येईल. पंच आमच्याकडे फिरतायत आणि दोन्ही हात पहिला होता हा चेंडू वाईड म्हणून घोषित करताय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम 22चा वापर केलाय पंचांनी इथे आणि या एकेरीत अतिरिक्त धावसंख्येने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावते. धावसंख्या होते ती मात्र 9. फलंदाजी मार्कवरती आपला फलंदाज पाहायला मिळेल भूषण. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा भूषण तांबडे. पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केले जात आहे. अतिरिक्त धाव येईल. एकेरी धावसंख्येने धावफलक होते तो मात्र 10. भूषणने मात्र पहिल्या चेंडूवर येते एकेरी धाव दिली होती. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला होता. त्यानंतर सलग 2 चेंडू अतिरिक्त स्वरूपात आलेत. पुन्हा एकदा बघूया पुढील चेंडू शुभम यांच्यासाठी. फुल टॉस पद्धतीचे चेंडू होता. पॉईंट क्षेत्र झोनमध्ये चेंडू जाईल तोपर्यंत एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाज शुभम यांना आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र झालाय तो मात्र 11. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या 46 धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे विजयदुर्ग शूरवीर या संघाला. तोरणा बाजीगर या संघाविरुद्ध. बघूया पुन्हा एकदा भूषण यांचा पुढील चेंडू योगेश यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल कार्पेटच्या पद्धतीने, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केले. येईल अतिरिक्त धाव नो बॉलच्या स्वरूपात. पंच फ्रीट आहे का? फ्रीट ओके. आता मात्र गोलंदाजी मध्ये बदल करण्यात येते आला आहे. गोलंदाज नाव सिराज. कोण बॉलर नेम सूरज. गोलंदाजी मध्ये बदल केलाय. भूषणला थोडासा थांबवलंय कर्णधाराने. आता त्याची जागा घेतात सूरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फ्रीडचा चेंडू होता, परंतु मोठा फटका खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला शुभम यांचा आणि एकेरी धावांची संख्या येईल. एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरसावले. धावसंख्या होते ती मात्र 13. एक गड्याच्या मोबाईलात आतापर्यंत 14 धावसंख्या झाली ती मात्र 14. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा तिथे मात्र गोलंदाजाकडे चेंडू जाईल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. आता मोठ्या धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे विजयदुर्ग शूरवीर या संघाला. धावसंख्या झाली ती मात्र 14. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतो का पाहायला लागेल इथे योगेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू जाईल कव्हर क्षेत्र झोन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं गट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धावेचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं
योगेश आणि शुभम यांनी दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर होते तो मात्र 16. डीजे आता मात्र धन्यवाद डीजे. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली ती मात्र 16. आता मात्र 12 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 30 धावसंख्येची विजयदुर्ग शूरवीर या संघाला. आता या 2 षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. शुभम आणि योगेश यांना. गोलंदाजाचं नाव रोशन. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल आपला रोशन. तर फलंदाजी मार्कवरती पाहायला फलंदाज शुभम. डावखोरी हाताचा फलंदाज. बघूया पुन्हा पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ चेंडू येईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकेरी धाव पूर्ण होते. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु आता मात्र योगेशने थांबवले शुभम यांना. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरसावले. धावसंख्या होती ती मात्र 17. रोशन यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा योगेश यांच्यासाठी असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे पहिला चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आले. पुन्हा एकदा रोशन यांचा पुढील चेंडू योगेश यांचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु ती चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. येईल एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक झालाय तो मात्र 18. 1 गड्याच्या मोबदल्यात आता मात्र थोडंसं सामन्याचं समीकरण बदलते. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 10 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची विजयदुर्ग शूरवीर या संघाला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आता इथं मात्र पुन्हा एकदा तिथे झेल बाद होईल. दुसरा हात झेल सोडलेला आहे. धरणीला दान केलंय. त्याचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर केलंय योगेश यांनी आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र झालाय तो मात्र 20. 1 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र विजयासाठी आवश्यक आहे ते 9 चेंडू मध्ये 28 धावसंख्या 26 धावसंख्येची विजयदुर्ग शूरवीर संघाला. पुन्हा एकदा योगेश यांच्यासाठी पुढील चेंडू रोशन यांचा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केला ते मात्र ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या झाली ती मात्र आता 21. आता मात्र 8 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 25 धावसंख्येचे विजयदुर्ग शूरवीर या संघाला. पुढील चेंडू रोशन यांचा. शुभम यांच्यासाठी टाकली धाड. फोडलाय पहाड. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल षटकार. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र फोटा फटका आलाय. शुभम यांच्या माध्यमातून षटकार मारले. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलतंय. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 7 चेंडू मध्ये 19 धावसंख्येची. मोठे फटके खेळावे लागतील विजयाच्या समीप जायचं असेल विजयदुर्ग शूरवीर संघाला. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा रोशन यांचा. पुन्हा एकदा आता मात्र पंचाने इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 27. 1 गड्याच्या मोबदल्यात आता मात्र 1 षटकामध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 19 धावसंख्येची विजयदुर्ग शूरवीर या संघाला. आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक झालाय. विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 19 धावसंख्येची विजयदुर्ग शूरवीर या संघाला. नवीन गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिले व सांघिक 4थं षटक घेऊन प्रणय महाडिक. कुठला फलंदाजी मार्कवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल योगेश. आता मात्र इथं आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल योगेश आणि शुभम यांना. कारण का विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 19 धावसंख्येची 6 चेंडू मध्ये. बघूया पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत
एकेरी धाव पूर्ण झाली, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुहेरी धाव सुद्धा पूर्ण झाले आणि तिहेरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, तिहेरी धाव घेण्यात सुद्धा यशस्वी झालेत शुभम आणि योगेश. यात 3 धावेने धावसंख्या फरक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावते. धावसंख्या होते ते मात्र 30. आता विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 5 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची विजयदुर्ग शूरवीर या संघाला. अविनाश सर. नक्कीच अगदी प्रणयला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. त्याला मात्र सामना करे फलंदाजीतून ज्याचा लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्याचं नाव आहे शुभम रिकामे. वैयक्तिक धावसंख्या होती ती त्याची 8. गोलंदाजाची वाट लावतोय काय पाहूया येणाऱ्या चेंडूमध्ये, पण गोलंदाज देखील अनुभवी आहे, स्वतः कर्णधार आहे, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. कारण 5 चेंडू आणि तब्बल आवश्यकता आहे ती 16 अवांतर धाव मिळते. दोन्ही हात समांतर. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत आणि एक अवांतर चेंडू मात्र फेकावा लागेल. 1 धावसंख्येने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 31-31. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं आलंय. पाहायला गेलं तर समीकरण आहे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे अचूक गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच अविनाश सर, कारण का मागच्या एका चेंडूमध्ये मोठा फटका आला होता शुभम यांच्या माध्यमातून, तो आता ह्या षटकामध्ये येतो का पाहावा लागेल. बघूया पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शरीरावरती आदळतोय आणि बाईच्या सुरुवात येईल. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा इथे मात्र आता बाद होईल धावचीच्या स्वरूपात. योगेशला मात्र माघारी परतावं लागतंय. थँक्यू डीजे. आता मात्र मैदानामध्ये स्वतः संघ मालक वैभव मैदानामध्ये दाखल होत आहेत. ते फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज आहे लेफ्ट हँड बॅट्समन, त्याच्या खांद्यावर मात्र मोठी जबाबदारी आहे. योगेशला मात्र थांबायचं होतं. एखादी धाव जर कमी आली असती तर मात्र तुमच्याकडे ती काबिलियत मोठी होती. किती रंग बदलणारा हा सरडा आहे, म्हणजेच अगदी क्रिकेटला ओळखलं जातं, कधीही रंग बदलू शकतो. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करावी लागेल तो शुभम रिकामेला. वैभव दिवेकर नॉन स्ट्राईकला असतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज प्रणय महाडिक. नक्कीच अविनाश सर, कारण का अविनाशने शुभमने मागे एक मोठा फटका त्याच्या माध्यमातून आलाय. त्याला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे की तो षटकार मारू शकतो. आवाज कमी येतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो प्रणय. नक्कीच लेफ्ट हँड बॅट्समन मोठा फटका प्रहार केलाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. जातोय बिग 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 षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. या 6 धावेबरोबर वाढती धावसंख्या संघाची होते ती. आता मात्र समीकरण येतोय 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच अविनाश सर, तुम्हाला मी सांगितलं होतं की शुभमकडे कधी काबिलियत आहे. त्यांनी 2 मोठे फटके आले, त्याच्या माध्यमातून 2 षटकार आलेत. म्हणजे त्यांनी स्वतःकडे जो फलंदाजी घेण्याचा जो निर्णय घेतला होता आणि योगेश स्वतःहून धावचीत झाला होता. अमोल लाडला माहिती आहे की हा सामना माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, पण त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल स्वतः कर्णधाराला प्रणय महाडिकला. अगदी 3-3 चेंडू देखील निर्धाव टाकले तर आपण देखील सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो, पुढल्या सामन्यात विजयी देखील होऊ शकतो. पण मात्र मोठा फटका खेळण्याचा स्टेप आउट होतोय. मग पाहूया काय करतोय. सीमारेषेकडे चेंडू जातोय, जेल घेण्याचा प्रयत्न असेल, जातोय सीमारेषे पार, येतोय खडखडीत षटकार. मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करतोय आणि सामन्याला विजयाकडे कलाटणी देतोय तो फलंदाज, डावकुरा फलंदाज मानावा लागेल त्या शुभम रिकामे याला. नक्कीच शुभमने मात्र सामन्याची सूत्र पूर्ण स्वतःच्या हातामध्ये घेतली. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून चांगले फटके आलेत, षटकार आले. प्रणयवरती मात्र त्यांनी हल्ला चढवलाय. प्रणय मात्र इथं महागडा ठरतोय, कारण का प्रणयने आतापर्यंत तब्बल 4 चेंडूमध्ये 17 धावसंख्या खर्च केली आहे. दिशांत सर जर पाहिलं ना तर 6 चेंडू 1 धाव निघणं म्हणजेच क्रिकेट आहे. तर अगदी दोन्ही चेंडू जर निर्धाव टाकले तरी हा संघ देखील विजयी तोरणा संघ हा देखील विजयी होऊ शकतो आणि ती काबिलियत करावी लागेल. कारण म्हटलं जाणार कोशिश करणे वालों की कभी हार नाही होते. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. विजयदुर्ग या संघाला विनंती तोरणा या संघाला विनंती करतो क्विक फास्ट. आपण मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल, कारण कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न केल्यानंतर यश नक्कीच प्राप्त होतो, पण अगोदर आपल्याला मात्र प्रयत्न करावे लागतील. याच स्पर्धेमध्ये गवळी प्रीमियर लीग मध्ये अगदी 3 षटकार मारणारा फलंदाज जर कोण असेल तर मात्र शुभम रिकामे फायर झालाय. पण अगदी प्रणयला अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. रोमांचक सामना पाहायला मिळतोय. झेल घेण्याचा प्रयत्न असेल, ही चुकी करून चालणार नाही. मोठा हातरा बसतोय. बॅक टू पॅलियन शुभम रिकामे. आता मात्र समीकरण येतोय 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच सर,
प्रणयने ह्या 6 चेंडूमध्ये 19 धावसंख्येच्या विजयासाठी आवश्यकता होती, परंतु प्रणयवरती मोठा हल्ला चढवला होता शुभम यांनी, षटकार मारले होते, परंतु तोच महत्वाचा खेळाडू मात्र आता माघारी परतलाय आणि सामन्याचं समीकरण बदललंय. आता आवश्यकता आहे विजयासाठी मात्र 1 चेंडूमध्ये 2 धावसंख्येची. कृपया त्वरा करा, लवकर करा, आपल्याला अनेक सामने खेळायचे आहेत. आता मात्र नवीन फलंदाज कोण मैदानावरती जात आहे हे पाहणं गरजेचं असेल, कारण का त्याला 1 चेंडूमध्ये 2 धावा करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यासाठी नवीन फलंदाज भाऊ रोहन वाजे साहेब, सचिन भाऊ, आपण थोडंसं मागे व्हायचं आहे. जरी क्षेत्ररक्षणासाठी जात असाल तैनात आहात, पण आपण मागे व्हायचं आहे. आता मात्र समीकरण येतो 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. एक महत्वपूर्ण दिशांसर चेंडू मात्र हाताळावा लागेल, कारण हा चेंडू आपण हाताळला, चांगला निर्धाव चेंडू टाकला तर तोरणा संघ देखील विजय होऊ शकतो. आणि 1 चेंडूमध्ये 2 धावसंख्या ही जर उभारली तर विजयदुर्ग संघ देखील विजय होऊ शकतो. अगदी ज्याला कोणाला हृदयविकाराचा प्रॉब्लेम असेल त्याने मात्र हा सामना पाहू नये. एवढा मोठा रोमांचक सामना दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच, कारण का पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 16 धावा आल्या होत्या आणि पुढील 2 षटकामध्ये विजयासाठी आवश्यकता होती ती मात्र 30 धावसंख्येची. परंतु त्यानंतर शुभमने जी केलेली फटकेबाजी होती आणि प्रणयवरती चढवलेला जो हल्ला होता त्यामुळे सामन्याचे पूर्ण चित्र पालटले. आता विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 1 चेंडू 2 धावसंख्येची. तर गोलंदाजी मार्क होते आपला गोलंदाज आहे प्रणय महाडिक, तर फलंदाजी मार्क होती फलंदाज पाहायला मिळाला आपला भाऊ प्रणय यांचा. पुढील चेंडू भाऊ यांच्यासाठी बघूयात, प्रणय हा निर्धाव चेंडू टाकतो की भाऊ या चेंडूवरती 2 धावा घेतात का. बघूया प्रणय यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा भाऊ यांच्यासाठी. क्या बात आहे, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चेंडू टाकला होता आणि इथं कंपल्सरी चेस अपेक्षित होतं, परंतु थोडंसं इथं बघूयात. आता मात्र आता सामन्यात काही चित्र वेगळं दिसतंय, कन्फ्युजन पाहायला मिळालं. पंच मात्र निर्णय घेतील, तिकडे पंच निर्णय घेतील. थांबा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला खेळाडूंना विनंती आहे, खेळाडू प्लीज, सर्व जे खेळाडू आहेत, कोणी निर्णय. मैदानावरती जाऊ नका प्लीज. पंचांनी निर्णय कळवावं. विन 2 आणि इथं विजयी झाले तो मात्र विजयदुर्ग शूरवीर हा संघ. थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला तोरणा बाजीगर या संघाकडून. थोड्याशा चुका झाल्या, 1 चेंडूमध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता होती. प्रणयने अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता, परंतु थोडस यष्टीरक्षकांनी आपल्या चुका केल्या आणि त्या चुकांमुळे इथं विजयी संघ होत आहे विजयदुर्ग शूरवीर. आता ह्याच्या पुढील धावतं समालोचन आपल्याकडे पाहायला मिळेल दिशांत कासुर्डे सर. धन्यवाद. विजयी